जळगाव शहरामध्ये ई बस सेवा सुरू होणार आहे आणि या ई बस सेवेसाठीचं जे आगार आहे त्या आगाराचं जवळपास 100% काम या ठिकाणी पूर्ण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. आपण आता जळगावच्या शिवाजी नगरच्या उद्यानात आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर इलेक्ट्रिक बसेससाठीचं जे आगार आहे त्याचं काम जवळपास या ठिकाणी पूर्ण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. आपण दृश्यांमध्ये बघतो आहेत की या ठिकाणी जे आगार उभारण्यात आलेला आहे त्या आगारासाठीच्या चार्जिंगच्या सोयीसाठी जर रोहित्र असेल, इलेक्ट्रिक फिटिंग असेल किंवा कर्मचाऱ्यांना राहण्यासाठीच्या ज्या खोल्या आहेत त्याचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. तर दुसरीकडे आपण हे बघतो आहे दृश्यांमध्ये की या ठिकाणचा जो मार्ग आहे आगाराचं याचं या ठिकाणी सिमेंटचे जे आहे काँक्रिटीकरणाचं काम देखील जवळपास पूर्ण झालेलं आहे. चारही बाजूने या ठिकाणी जे आहे कुंपण उभारण्यात आलेलं आहे. तारेचं कुंपण त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे ज्या ठिकाणी या बसेस थांबणार आहेत त्या शेडचं देखील काम जवळपास या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. जळगाव शहरामध्ये इलेक्ट्रिक बस सेवा या ठिकाणी सुरू केली जाणार आहे. जवळपास 50 ई बसेस या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत आणि त्या माध्यमातून जळगाव शहरात नागरिकांना सेवा या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे. जवळपास त्यासाठीचे 18 मार्ग देखील या ठिकाणी निश्चित झालेले आहे आणि गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून जे आहे या ठिकाणी या आगाराचं काम सुरू आहे. अद्याप जवळपास हे काम जवळपास अंतिम टप्प्यात म्हणजे पूर्ण झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. मात्र अद्यापही ई बस सेवा या ठिकाणी सुरू झालेली नाही. त्यामुळे कुठेतरी जळगावकरांना या ई बसची उत्सुकता लागलेली आहे. या ठिकाणी आगाराचं काम पूर्ण झाल्यानंतर चार्जिंग स्टेशनचं काम पूर्ण झाल्यानंतर जळगाव शहरात ई बसेस उपलब्ध होतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र काम पूर्ण होऊन आता महिना लोटला. 1 ते 1.5 वर्षांपासून या आगाराचं काम सुरू होतं. जर बसेसला विलंब होता तर मग आगार बांधण्याची घाई का केली? आता बसेसला आणखी विलंब झाला तर त्यानंतर आता पुन्हा हे आगार धुळकात पडेल का? किंवा या आगाराची पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ प्रशासनावर येईल का? नेमकं ई बसेस सेवा सुरू करण्याला किंवा ई बसेस जळगावकरांना उपलब्ध होण्यासाठी विलंब का होतोय? असा एक ना अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित होत असून दुसरीकडे मात्र जळगावकरांना कधी एकदाची ही ई बस सेवा सुरू होते याचीच मोठी उत्सुकता लागल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.